रॉंग साइड आहे. इकडे नाहीच आहे खेळ. मग कुठे खेळायचं इकडे इकडे. मग तर आउट होणार ना. हां कसं आउट होते? ए तिकडे. या तो थांब तिथे. नाही 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 नाही. नाही नाही नाही. तुम्ही तिकडे पेरू उभा करा. तिकडे रनच नाही ना. ठीक आहे तुम्ही मारा. अरे रे चिडक रे चिडक. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघितलं असेल कसं बॅट बॉल चालू होतं ते. मी आले आहे माहेरी. तिथं पोरांचा कसा खेळ चालू होता बॅट बॉल वगैरे. हे बघा मी आता चालले माहेरच्या जुन्या घरी. पूर्ण डोंगर भाग आहे सगळं तिकडं. आता आम्ही डोंगरावरून खाली आलो आहे. नवीन घर आहे ते डोंगराच्या वरती आहे आणि आता आहे खाली आहे जुनं घर. तर आता एवढं शूटिंग नाही मी केलं जुन्या घराचं. पूर्ण बाहेरूनच थोडं घेतलंय. रस्त्याने जाताना एवढी छान फुलं लागत होती. ही कुठलं तरी गवताचं काहीतरी झाड आहे वाटतं ते. त्याला हे सगळे अशी फुलं लागली होती. इथून असं पुढं जाऊच वाटत नव्हतं. रस्त्यावर जरा पुढं गेलं बाज झालं म्हटलं की पुढं ती फुलं दिसायची. पुढं गेलं राहू दे म्हटलं नको शूटिंग करायला किंवा काय थांबवलं तर एवढी छान फुलं दिसत होती ती. तिथनं पुढं चालूच वाटत नव्हतं रस्त्याने. आम्ही सगळं जायचं सोडून ते फुलंच बघत बसलो होतो. हा डोंगर पूर्ण कसा दिसायला लागलाय वरती. पूर्ण डोंगर भाग आहे सगळा. आता आम्ही डोंगर उतरून खाली आलो आहे आणि आता खालच्या घरी चाललोय. बघितली का तुम्ही फुलं किती छान होती. वाटत नाही असं हे गवत आणि गवताला अशी फुलं लागली असतील. त्यांना किती तोडू कुठं नेऊन ठेवू काय करू असं वाटत होतं. पण ते एकदम छोटी 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 होती. हातात असे चांदणे असतात ना छोट्या स्टार तसे होते. ते तोडायला पण येत नव्हते आणि काय नाही. एवढं छान वाटत होतं ते. एका जागी सगळे 8-10 फुलं एका असं गुच्छ होता त्या छोट्या छोट्या फुलांचा. त्याच्यामुळं हे बघा डोंगर चढताना वगैरे डोंगराचं करेन. आम्ही आता खाली उतरत आलोय. पोरं घसरायला लागलेत. अशी फुलाचे झाड खूपच छान छान आहेत तिथं सगळे. असे मोठे मोठे डोंगर आहेत सगळे. पूर्ण डोंगराळ भाग आहे. याच्या आत खाली कुठेतरी विहीर आहे. याच्या पाठीमागच आहे जंगलाच्या. इथनं कुठेतरी रस्ता आत जायला. हे गवत येऊन झाडं येऊन विहिरीत सगळे विहीर मुजले. हे बघा इथं आहे ते सगळे झाडच होती. येतंय पोहतंय वाहतंय विहिरीत. एवढी बाहेर तर किती गच्च विहीर भरले. पाऊस आला की अशी भरते आणि पुन्हा चला मग पाणी तर विहिरीतनं बाहेर पडते पाणी तिकडून वरनं. विहीर पाणी रोडवर पण सगळ्या पाणी होतं रस्त्याने. पण पाऊस झाला की तेवढंच अर्धा-1 तासभर पुन्हा एवढं पाणी. दगड आणि सगळं डोंगरावर खडकाळ भाग असल्यामुळं ना किती पण मोठा पाऊस होतो अर्ध्या-1 तासात सुकून जिकडं तिकडं होतंय. आणि ही विहीर आता एवढ्या पावसाळ्यात ना भरून फुल्ल वाहते. आणि 1दा 2दा 3दा त्यांनी पाणी काढलं की पूर्ण तळाला जाते. ते परत पाणीच नसतं पूर्ण आटते असं होतंय. हे बघा सगळे मोठे मोठे डोंगरच आहेत. एवढं छान वाटतंय ना. आणि डोंगरातनं हळूच खाली उतरून इकडे यायचं. तयार केलंय बघा मुंग्यांनी. त्याच्यात पण गवत आहे अजून. सगळा नजारा दिसतोय. इथनं रस्ता आहे वर जायला. आता खाली
चाललोय. इकडं पण एक विहीर आहे. खाली जात जात ते दिसली तर बघून मी दाखवतेच. कॅनलला भरपूर पाणी आलं नाही वर, नाहीतर इथनं पाणी वाहतंय सगळं. हे बघा कसं दिसायला लागलंय सगळं. एवढं छान दिसत होतं ना चांगलं. तरी भरपूर पाऊस झाला इकडं पण. ते कसं दगड डोंगर असल्यामुळं किती पण पाऊस होतं तिकडं काय चिक्कल होत नाही, काय होत नाही आणि काय नाही. किती पण पाऊस येऊन गेला उघडलं की परत हाय तसं असतं. पण गवत सगळ्या डोंगरावर गवत वगैरे झाडं एवढी हिरवीगार झालीत ना, छान वाटायला लागलंय बघा. इथं पण बाजूला एक विहीर आहे. खूप छान वाटत होतं सगळं. नजारा नाही पण आम्हाला रोडने असं पुढे जाऊच वाटत नव्हतं. इकडं बघू का तिकडं बघू. बघा पुढे एक विहीर आहे, इथं पण एक विहीर आहे. हिला पण पाणी गच्च भरलं एवढं छान. पुढं रस्त्याने जायला एक तर उशीर झाला होता, जायचं होतं पुढं आणि पण जाऊच वाटत नव्हतं. बघत बघत इथं मक्का का काहीतरी होती, एवढी छान होती ती. तिथं गवत आणि सगळं हेच होतं, त्यामुळं पुढं काय मला व्हिडिओ घ्यायला आलं नाही. लांब होती जरा. ह्या अलीकडं सगळं गवत बिवत आहे. रस्त्याने जाता जाताच केला होता व्हिडिओ. आणि असं खाली घरी चाललोय. थांबवून परत दुसरा केला काय की व्हिडिओ सर. हे बघा आता खाली घरी माहेरच्या जुन्या घरी आलोय आपण. हे बघा गवत झाडं सगळं झाडं तुटून पावसाने गवत एवढं मोठं आलंय. हवेमुळं वारं सुटल्यावर काहीतरी झाड तुटून पडले वाटते. घराकडे जायला लागले आम्हाला. त्यांची जुनी गाडी आहे आणि आतमध्ये आधी असं माळीचं घर आहे. हे घर तर खूप छान आहे, खूप छान आहे. एवढं ना 30-40 वर्ष झाले असतील त्याला बांधून. आम्ही त्याच्यातच राहत होतो आत्तापर्यंत. आणि हे बघा हे वातावरण असं झालं होतं. ते मोबाईलमध्येच असं दिसायला लागलंय किंवा शूटिंग करताना असं निळं दिसतो, पण ते नाही पूर्णच तसं झालं होतं. दुसरीकडे कॅमेरा फिरवलं की चांगलं येत होतं आणि इथंच ह्या भागात असं कॅमेरा फिरवलं की बघा कसं झालं होतं. असं वाटतं होतं कसं कलर बिलर केलाय का काय आपण व्हिडिओ, तसा पण नाही. ओरिजिनलच सगळं वातावरण असं झालं होतं. आणि मंदिराला गेलो परत आम्ही, तिथं पाया पडायला गेलो होतो. खाली लक्ष्मीचं मंदिर आहे खालच्या घरी बाजूला जाताना आहे तिथं साईडला. म्हटलं आलोय तर मंदिरात जाऊन जाऊया. तर मंदिरात पाया पडल्या लक्ष्मीच्या वगैरे बसलो. इथं पण सगळं ऊस केळीची बाग वगैरे होते. इथं पोरांचं चाललं होतं फोटो काढायचं, काय करायचं, व्हिडिओ करायचे. हे बघा सगळं इकडं डोंगराळ बरोबर त्याला स्वामी खूप छान वाटतं तिकडं. एवढं करमते ना. परत तिथं दुसऱ्या दिवशी काहीतरी होतं बहुतेक. हे सकाळी आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी तिकडून आलो. संध्याकाळी आम्हाला उशीर झाला, 6-7 वाजले खाली घरून फिरून यायला सगळं. आणि मग आल्यावर दुसऱ्या सकाळी 10-11 वाजता हे आंबे चाललो होतं ह्यांचं खायचं. आंबे कापायचं खायचं. हे बघा हे वरचं घर हे आता नवीन बांधलेलं. आपण गेला व्हिडिओ केला ह्याच्यावरती, पूर्ण घर दाखवलं आहे. हे आत्ता वर्ष झालं बांधून. आणि खाली एक आहे ते वडिलांनी आमच्या मुंबईला असताना इराण इराकला गेल्यावर बांधलेलं होतं. त्याला 30-40 वर्ष झाली. मग इथं आमच्या घराची चालली होती साफसफाई. बघा तुला पण दाखवायचंय का सगळं. जर्शी गाई म्हशी शेळ्या असं सगळं रानात काम असल्यामुळं काहीच घरातलं आवरायला भेटत नाही काम. त्याच्यामुळं मग आम्ही घरी होतो. हे बांधकाम झाल्यापासून ह्यांनी काय बघितलंच नव्हतं. सगळं हाय असा पसारा जिथल्या तिथं ठेवला होता. 6 महिने वर्ष झालं सगळं तसंच हाताला तसं ठेवत होते. आम्ही सगळेच जण होतो, पोरं होती सगळे हाताखाली. मग सगळं स्वच्छ करायला काढलं होतं. तिकडं तोंड करून का रडायला भिंतीकडं तसं का उभा ती कागद कसला जे पुसायचा तिकडं पुसलं नाही वल्ल्या कपड्यात कागद पुसून फायदा नाही. ज्यावेळेस द्यायचं कधी म्हणजे एक रूम करायला अर्धा तासाच्या नाही गेले पाहिजे. पटपट पटपट उरकून पट्टीच्या खालचं दे. तू बाबा रडवत आहे एका लेकराला. आता तिनं आली आता डोळ्यात पाणी. काय केलं बाबा मामा रे. झालं सगळं. कविता गिफ्ट आयटम जे आहेत ना सगळं तिकडे कोपऱ्यात.
शेतात मामी जाय ना ते पेपर दे पटकन नाही लागायचे पेपर द्यायला थांब थांब. आणि नवीन सुद्धा बघा आमच्या आईचं घर आम्ही साफ करलेलोय आणि आई इथं बसली आमची आणि आम्हाला असं कामाला लावले. आणि बघा राडा किती निघला एवढा. इथं आमच्या अशी आई बरोबर साफसफाई चालू होती. पोरांची बाहेर भांडणं दंगा ते काय सामान भेटेल ते घालायचं अडकवायचं बघायचं काय काय करायचं ते पोरांचं चालू होतं. हे आम्हीच आईला मध्ये मध्ये काही करू देत नव्हतं. आम्हाला काय ते आवडत नव्हतं तिचं. त्या घड्या घातलेल्या पण आवडत नव्हत्या आणि ठेवलेलं पण आवडत नव्हतं. पण आम्ही तिला कशालाच हात लावू देत नव्हतो. तू गबस लांब बस आम्ही आवरतो म्हणून. त्याने आम्ही आईला ओरडत होतो बघ तू आम्हाला कामाला लावलेस आलं म्हणून. ती तर ओरडतच होती बसा गप्पच बसत नाही त्या गप राहतच नाही त्या काय तरच काढत बसते तर म्हणून आमचं आम्ही बघतो करतो की म्हणून. पण आम्हीच काढायला लागलो होतो. परत पोरांचे भांडणं बिणणं सगळे चालूच होती. संध्याकाळ झालं होतं इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती. चालू होतं इथं चालू होतं व्हिडिओ करायला माझा व्हिडिओ कर आणि मी सांगते बघा ही चपाती पिठाचा गोळा असा घ्यायचा आणि चपाती लाटायची असं तसं ती सांगायला लागली होती. तिची मम्मी तेच पीठ घ्यायचं हिच्या तोंडावर थापायचं असं म्हणून ओरडायला लागली होती. तर तिला येत नाही चपात्या करायला आणि कसा खेळ करायला लागले बघ म्हणून पिठाचा. आम्ही तिला ओरडायला लागलो होतो. मला अशी उभारून पीठ हे करायला लागले म्हटलं घ्यायला लागले. तिला काय खाली बसू वाटेना झालं तिथं. कशी बसू ह्यात करत होती. मला उभारून चपात्या लाटायच्या परत लाटल्या तरी तिने चपात्या तिला शिकायच्या होत्या. त्याच्यामुळे मी तिला म्हणत होते तू अशा चपात्या लाटल्या असं पिठाचा खेळ करायला लागले तर माझं चॅनल चालू व्हायच्या आधीच बंद होईल. असलं काय करू नको दाखवू नको व्हिडिओत म्हणून मी तिला ओरडत होते. तिची चालली होती चेष्टा. तुम्हाला बाबा असता तर बघितलं असतंय ना काय. इथं आमचा स्वयंपाक चालू होता संध्याकाळी उशीर झाला होता. ते साफसफाई झाली 5-6 वाजेपर्यंत केलं सगळं स्वच्छ. तरी एकच रूम झाली होती. कधी सकाळी लागलो होतो. नंतर उशीर झाला मग स्वयंपाकाला मी आले ह्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाक झाल्या मग न्यायला आले होते ते. आम्ही संध्याकाळी आलो 9-10 वाजले असतील 9:30-10 वाजता. स्वयंपाक जेवण वगैरे करून निघून आलो. परत हे 2-3 दिवस होत्या नाही दोघींनी 2-3 दिवस सगळ्या रूम एक स्वच्छ केल्यात. मी त्यांना सांगितलं होतं स्वच्छ करा करत मला व्हिडिओ करून पाठवा करा. तूच कंटाळ करते तू व्हिडिओ करत नाही. एवढं सगळं काम असते सारखं करत असते तरी तू व्हिडिओ करत नाही लवकर आणि आम्हाला सांगते व्हिडिओ करून पाठवायला म्हणून ओरडत होत्या. आमच्या गप्पा मारत बोलत सगळ्यांचे हात चालू होते. सगळ्याजणी काहीतरी करतच होतो. स्वयंपाक करून घेतला. मी पण परत आल्यावर दुसऱ्या दिवशी घरी इथं स्वच्छ केलं की साफ केलं सगळं घर स्वच्छ केलं. जो कुत्रं येऊसपर्यंत आजारी पडलं होतं पिल्लू. त्याला दवाखाना केला सलाईन लावल्या होत्या. माझ्या आल्यावर तर स्वच्छता झाली. एवढी मोठी